ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। संदर्भात अधिक बातचीत करण्यासाठी राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सध्या आपल्यासोबत आहेत। देशपांडे सर, सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी असेल किंवा आज लिहिलेले हे पत्र असेल, पार्थ पवार राष्ट्रवादीच्या विपरीत काही वेगळा मार्ग चोखाळण्याचा सतत प्रयत्न करतात असं म्हणता येईल का हे पाहता? वेगळा मार्ग लगेच चोखाळतील असं समजण्याचं कारण नाही, पण एक निश्चित आहे की पक्षाच्या भूमिकेशी विसंगत अशी भूमिका जेव्हा वारंवार घेतली जाते तेव्हा ती व्यक्तिगत मत म्हणून त्याकडे केवळ दुर्लक्ष करता येणार नाही। एक निश्चित आहे की सीबीआयच्या संदर्भात मागणी जी विरोधी पक्षाकडून होत होती त्या संदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली होती की महाराष्ट्र पोलीस या प्रकरणाचा तपास अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने करताय, त्याच्यामुळे सीबीआयकडे हे प्रकरण देण्याची आवश्यकता नाही असं सांगितल्यानंतरही पक्षाच्या एका सक्रिय कार्यकर्त्यांनी किंवा वरिष्ठ नेत्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी अशी मागणी करून आपल्याच सरकारच्या आपल्याच पक्षाच्याकडे असलेल्या गृह खात्यावर अविश्वास दाखवणं ही केवळ व्यक्तिगत भूमिका राहत नाही। आता ते तेवढा एक इन्सिडेंट तेवढाच नाहीये, नंतर हा दुसरा प्रकार आला आणि जय श्रीराम म्हणून म्हणजे ज्या मंदिराच्या संदर्भात शरद पवार यांनी भूमिका मांडली होती की मंदिराला आमचा विरोध नाही पण आता ही वेळ नव्हे, अशा वेळेस त्या भूमिपूजनाचं स्वागत करणं त्या किंवा त्याच्याशी सुसंगत भूमिका घेणं, मला वाटतं की हा वेगळा मार्ग लगेच स्वीकारणार नसले तरी त्या विचारधारेची मला किंवा राष्ट्रवादीतील काही लोकांना ॲलर्जी नाही हे याच्यातून पुन्हा स्पष्ट झालंय। म्हणजे 23 नोव्हेंबरला एक आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या एका गटाचं मत होतं की विधानसभा निवडणुकीनंतर आपण भाजपा बरोबर सरकार स्थापन करावं, त्या दृष्टीने प्रयत्नही झाला, परंतु बहुसंख्य आमदारांनी त्याला पाठिंबा न दिल्यामुळे तो प्रयत्न यशस्वी झाला नाही। याचा अर्थ ते पूर्ण ती शक्यता मावळलेलीच आहे किंवा ती भविष्यात होणारच नाही असे काही संकेत ह्या वारंवार होणाऱ्या घटनांमधून मिळत आहेत का, अशी शंका मात्र निश्चितपणे येते। देशपांडे सर, आपल्याला माहिती आहे की शरद पवारांनी प्रश्न उपस्थित केला होता की भूमिपूजनानं कोरोना जाणार का, आणि दुसरीकडे पार्थ पवारांनी आज दिलेलं पत्र, तर पार्थ पवारांचं हे जय श्रीराम म्हणणं शरद पवार स्वीकारू शकतात? नाही, निश्चितच नाही स्वीकारणार। सुप्रिया सुळेंची आता प्रतिक्रिया आपल्याला रश्मीने सांगितली, पण व्यक्तिगत मतांचा जर कुटुंबातील मतभेद व्यक्तिगत मतांमुळे सातत्याने बाहेर येणार असेल तर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये काय संदेश जाईल? म्हणजे पार्थ पवार यांना व्यक्तिगत मत असेल तसं राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांना वेगळं त्यांचं मत असेल, या सगळ्यांनी भूमिपूजनाला जायला काय हरकत आहे? मग पक्षाची भूमिका जर ती नसेल आणि प्रत्येकाला आपलं व्यक्तिगत मत राबवण्याचा अधिकार असेल तर तो फक्त पार्थ पवार यांना नसेल। त्यामुळे निश्चितच पक्ष आपली भूमिका स्पष्ट करेल आणि वारंवार असे प्रयत्न होत असतील तर मला वाटतं की पक्षाला त्याचं अधिकृत खंडन करावं लागेल किंवा त्यांची भूमिका आमच्यासोबत नाही असं सांगावं लागेल, पक्षाला आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल। यापुढे अजित पवार एक वडील म्हणून आणि राष्ट्रवादीचे एक प्रमुख नेते म्हणून काय भूमिका घेऊ शकतात या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर? नाही, त्यांनी याआधी सुद्धा सांगितलं की पार्थ हा स्वतंत्र व्यक्ती आहे, त्याला आपली मतं आहेत, म्हणजे पण अजित पवार यांच्याही भूमिकेबद्दल अनेक वेळा प्रश्न उपस्थित राहतात। इव्हन सावरकरांच्या प्रतिमेला अभिवादन केलं तेव्हाही राष्ट्रवादीतल्या काही लोकांनी नाकं मुरडली होती, परंतु त्याची पर्वा त्यांनी केली नाही। त्यांनी आपली भूमिका स्पष्ट ठेवलेली आहे। जरी पक्षाची भूमिका वेगळी असली तरी आपली काही मतं वेगळी असतात असं अजित पवार यांनीही वारंवार दाखवलंय। पार्थ पवारही त्याचंच अनुकरण करतायत। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काहीच लोकांना भाजपाच्या विचारधारेचं किंवा भाजपाशी सुसंगत भूमिका घेण्याचं कुठलंही वावडं नाही, हेच मला वाटतं वारंवार होणाऱ्या घटनांमधून स्पष्ट होत आहे। देशपांडे सर, धन्यवाद तुम्ही केलेल्या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी।